कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी म्हणत होती की तुझ्यासाठी लोणच्याची बरणी काढून ठेवली होती, पण तू घेऊन जायला विसरलास. नाही नाही, मम्मी मुद्दामून तिथेच ठेवला. एक वेळ किती तिखट जेवण असतं आणि त्यात परत लोणचं, असं कसं चालणार? बनी, मन पुढच्या वेळेला ना मी तुला छुंदा देते. मी काय म्हणते, तिथे पोचल्यावर किंवा वाटेत जाताना तुझी दुसरी आजी तुला काही बोलली तर नाही ना? अगं त्याला कशाला या सगळ्यात ओढतेस तू? एकदाचे आकाशरावांना हे पैसे देऊन टाकते. हॅलो, काय आलं आजी? अरे काही नाही, मी विचारत होते सगळ्यांना जेवण आवडलं ना? हो, आवडलं सगळ्यांना. तू टेन्शन नको घेऊस ग. आणि ठीक आहे, आता मी फोन ठेवतो. उद्या शाळा आहे, मी झोपतो आता. गुड नाईट. हा, झोप झोप. आपला बनी किती आनंदात आहे नाही? म्हणजे आकाशरावांचा त्याला खूपच लढा लागलाय. हो ना. अहो, पण मला खूप भीती वाटते हो. म्हणजे जयश्रीताई म्हणाल्या तसं त्यांनी खरंच केलं आणि वसू आणि बनीला इथे परत पाठवून दिलं तर? वसूला तर त्रास होईलच, पण बनीच्या मनावर त्याचा कसा परिणाम होईल विचारच करवत नाही मला. नाही की नाही, असं काही नाही होणार. म्हणजे आकाशराव तसं काही होऊ देणार नाहीत. तुम्हाला माहित नाही हो, घरातल्या पुरुषांना बायका आपल्या पदराच्या गाठीला कसं बांधून ठेवतात ते. उद्या काय वाटेल ते कारण सांगतील हो. त्या म्हणतील वसूला बरं वाटत नाही म्हणून 4 दिवस दिले माहेरी पाठवून, आणि बनी एकटा कसा राहणार म्हणून त्यालाही सोबत पाठवलं. मग ठीक आहे, मग आपण ना आकाशरावांना सगळं खरं सांगून टाकूया. अहो, कुठला मुलगा आपल्या आईच्या विरोधात सासू सासऱ्यांचं ऐकून घेईल? लग्नानंतर सगळं व्यवस्थित होईल असं वाटलं होतं मला, पण आता असं वाटतंय की हे घर आपल्याला त्याच्या नावावर करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. अहो, कसं करणार? कसं करणार? हा, म्हणजे आपण या बाबतीत त्या वकिलाचा सल्ला घेतला होता. त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत करायला असमर्थता दाखवली. म्हणजे मला ना आता फक्त एकच ऑप्शन दिसतंय. विशाखा मॅडमनं सांगितलेल्या त्या माणसाला कॉन्टॅक्ट करणं. विशाखा मॅडमने सांगितलंय म्हणजे तो आपल्याला नक्कीच मदत करेल. हो, पण मागच्या वेळेला वसुनी फोन उचलला होता तेव्हा ती म्हणाली होती की तो शार्दूलचा आवाज वाटतोय म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।